नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा मराठी जॉब अड्डा या मराठी चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण भारतीय भूगोलाचा इतिहास, नवीन अभ्यासक्रम इयत्ता 6वी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. प्राचीन द्वीप. रिकाम्या जागा ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत. कुशद्वीप, क्रौचद्वीप, शाकद्वीप, प्लक्षद्वीप, पुष्करद्वीप, जंबूद्वीप आणि शाल्मली द्वीप अशा रिकाम्या जागा आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत. प्राचीन भौगोलिक संकल्पना त्या पूर्ण करायच्या आहेत. विश्वनंतरच्या रिकाम्या जागा आहेत त्या पूर्ण भरायच्या आहेत. विश्वनंतर येते पृथ्वी, पृथ्वीनंतर द्वीप, द्वीपनंतर भारतवर्षानंतर ग्रहण, ग्रहानंतर कालमापन. ह्या रिकाम्या जागा आहेत 3 त्या भरून घ्यायच्या आहेत. आहे कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. पर्याय दिलेले आहेत पुष्कर, आशिया आणि पृथ्वी. 1 आहे जंबूद्वीपाचा डॅश डॅश खंडात सर्वात जास्त भाग आहे. याचे योग्य उत्तर आहे आशिया. 2 आहे कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे डॅश डॅश द्वीप होय. याचे योग्य उत्तर आहे पुष्कर. 3 आहे चंद्रग्रहणात डॅश डॅशची छाया चंद्रावर पडते. याचे योग्य उत्तर आहे पृथ्वी. ई आहे गटातील वेगळा घटक ओळखा. 1 मध्ये आहे लक्षद्वीप, ब जंबूद्वीप, क कुशद्वीप, ड पुष्करद्वीप. याचे योग्य उत्तर आहे लक्षद्वीप. 2 चंद्र, ब तारे, क नक्षत्र, ड चंद्रयान. याचे योग्य उत्तर आहे चंद्रयान. ई ओळखा पाहू मी कोण. 1 आहे जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग. याचे योग्य उत्तर आहे जंबूद्वीप. 2 मोठा प्राणपक्षी किंवा क्रौच पर्वताचा भूभाग. याचे योग्य उत्तर आहे क्रौचद्वीप. 3 कुशगवताचा भूभाग. याचे योग्य उत्तर आहे कुशद्वीप. 4 आहे पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग. याचे योग्य उत्तर आहे द्वीप. पुढील प्रश्न आहे टिपा लिहा. 1 विश्व. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो. वेदांनुसार वात, आकाश, सूर्य व चंद्रातून विश्वाची निर्मिती झाली. प्राचीन भारतीयांनी विश्वाला वसुदैव कुटुंबकम असे मानले आहे. 2 पृथ्वी. प्राचीन भारतीय विचारवंतांच्या मते पृथ्वी गोलाकार असून तिचा व्यास सुमारे 13,000 किलोमीटर होता. वेदांमध्ये तिला पृथ्वी किंवा धरणी असे म्हटले आहे. तिसरी टीप आहे द्वीप. नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजे द्वीप होय. प्राचीन ग्रंथांमध्ये सप्तद्वीप 7 द्वीप असल्याचे वर्णन केले आहे. चौथी टीप आहे ग्रहण. याचे योग्य उत्तर पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते. यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. या काळात ग्रहण, सूर्य, खंडग्रास, मोक्ष यांसारख्या ग्रहणाविषयीच्या विविध संज्ञा रूढ झाल्या होत्या. पुढील प्रश्न आहे दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. 1 ऋतुचक्र आपल्याला दाखवलेले आहे. त्यामध्ये असणाऱ्या रिकाम्या जागा आपण भरायच्या आहेत, जे की मराठी महिने आहेत ते आपण भरून आपल्याला दाखवलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही स्वाध्यायामध्ये भरून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न आहे आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 आहे आफ्रिका खंडात कोणत्या द्वीपांचा समावेश होतो. याचे योग्य उत्तर आहे आफ्रिका खंडात शाल्मली द्वीप, लक्षद्वीप आणि कुशद्वीप या द्वीपांचा समावेश होतो. 2 आहे भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. याचे योग्य उत्तर आहे भारताचा भाग जंबूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. 3 आहे पूर्वेकडील भूमी भागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो. याचे योग्य उत्तर आहे पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्करद्वीप या द्वीपात होतो. पुढील प्रश्न आहे अचूक पर्याय शोधा.
1. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? पर्याय दिलेले आहेत. अ. ऋतूबदल, ब. पावसाचे प्रमाण, क. वाऱ्याचा वेग, ड. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. 2 नंबर आहे. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? याचे पर्याय आहेत. अ. पाऊस, ब. सूर्योदय, क. वारा आणि ड. नदी. याचे योग्य उत्तर आहे ब. सूर्योदय. 3 नंबर आहे. जंबूद्वीप म्हणजे काय? याचे पर्याय दिलेले आहेत. अ. लहान बेट, ब. मोठा भूभाग, क. पर्वत आणि ड. नदी. याचे योग्य उत्तर आहे ब. मोठा भूभाग म्हणजे जंबूद्वीप होय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.